भारतात प्रेम संबंध, लग्न आणि शारीरिक संबंध या विषयांवर आजही अनेक गैरसमज आहेत. विशेषतः एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे लग्नाआधी कोणाशी प्रेम संबंध किंवा परस्पर संमतीने शारीरिक संबंध असतील तर समाजातील अनेक जण त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करतात. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत स्पष्ट शब्दात सांगितले आहे की दोन सज्ञात आणि अविवाहित व्यक्तींनी परस्पर संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हे कोणाच्याही चारित्र्याचा दोष ठरू शकत नाही. प्रत्येक प्रेम संबंध लग्नापर्यंत पोहोचेलच असे नसते आणि केवळ लग्न झाले नाही म्हणून फसवणूक झाली असेही गृहीत धरता येत नाही. हा निर्णय केवळ एका व्यक्तीच्या नोकरीपुरता मर्यादित नसून समाजाच्या विचारसरणीवरही भाष्य करणारा आहे. नेमके हे प्रकरण काय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे विधान किती महत्त्वाचे आहे हे समजून घेऊया या व्हिडिओत. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. हे संपूर्ण प्रकरण तेलंगणातील पोलीस भरतीशी संबंधित आहे. एका तरुणाची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली होती. मात्र त्याच्या विरोधात अनेक वर्षांपूर्वी दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा आधार घेत त्याची नियुक्ती रोखण्यात आली. त्याच्यावर 2014 मध्ये एका महिलेने लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि नंतर लग्न न केल्याचा आरोप करत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात पुढे दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला. हे प्रकरण न्यायालयाबाहेर मिटले आणि लोक अदालतीत त्याचा अधिकृत निपटारा झाला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या तरुणाविरोधात बलात्काराचा आरोप न्यायालयात सिद्ध झाला नव्हता. त्याच्यावर कोणतीही शिक्षा झाली नव्हती. तरी देखील पोलीस भरती मंडळाने त्याचे चारित्र्य चांगले नसल्याचे कारण देत त्याला नोकरी देण्यास नकार दिला. या निर्णयाविरोधात त्या उमेदवाराने न्यायालयात धाव घेतली. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाकडे केवळ कायद्याच्या चौकटीतूनच नव्हे तर सामाजिक वास्तव लक्षात घेऊन पाहिले. न्यायालयाने स्पष्ट म्हटले की भारतात दोन सज्ञान आणि अविवाहित व्यक्तींना परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास कोणताही कायदा प्रतिबंध करत नाही. त्यामुळे अशा संबंधांवरून एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य खराब असल्याचा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. प्रत्येक प्रेम संबंधाचा शेवट लग्नातच होतो असे नाही. अनेक नाती काही कारणांमुळे पुढे जात नाहीत. काही वेळा विचार जुळत नाहीत, काही वेळा परिस्थिती बदलते किंवा दोघेही वेगळा निर्णय घेतात. त्यामुळे केवळ लग्न झाले नाही म्हणून एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याची फसवणूक केली असे आपोआप म्हणता येत नाही. याच कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत संबंधित उमेदवाराच्या नियुक्तीवर पुन्हा विचार करण्याचे आदेश योग्य ठरवले. केवळ जुने आणि निकाली निघालेले प्रकरण पाहून एखाद्याला सरकारी नोकरीपासून वंचित ठेवणे योग्य नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा सामाजिक पैलू आहे. आपल्या समाजात आजही विशेषतः महिलांच्या चारित्र्याचे मोजमाप त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून केले जाते. एखाद्या मुलीचे लग्नाआधी प्रेम संबंध होते किंवा तिने परस्पर संमतीने कोणाशी शारीरिक संबंध ठेवले होते, ही गोष्ट अनेकदा तिच्या विरोधात वापरली जाते. पुरुषांच्या बाबतीतही अशाच प्रकारचे पूर्वग्रह काही ठिकाणी दिसून येतात, पण कायदा अशा मानसिकतेला मान्यता देत नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक सज्ञान नागरिकाला स्वतःचे आयुष्य स्वतःच्या निर्णयानुसार जगण्याचा अधिकार दिला आहे. कोणाशी मैत्री करायची, प्रेम करायचे किंवा परस्पर संमतीने नाते ठेवायचे हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक निर्णय आहे. जोपर्यंत त्यामध्ये फसवणूक, जबरदस्ती, धमकी किंवा संमतीचा अभाव नाही तोपर्यंत त्या नात्याकडे गुन्हा म्हणून पाहता येत नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही की लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक करणे किंवा जबरदस्तीने संबंध ठेवणे योग्य आहे. अशा प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते. मात्र प्रत्येक अपयशी प्रेम संबंधाला किंवा लग्न न झालेल्या नात्याला गुन्ह्याची किंवा चारित्र्य दोषाची चौकट लावणे योग्य नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले आहे. आजच्या काळात समाजानेही या विषयाकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्याचे मूल्यांकन तिच्या वैयक्तिक किंवा परस्पर संमतीने झालेल्या नात्यांवरून न करता तिच्या वागणुकीवर, प्रामाणिकपणावर, जबाबदारीवर आणि समाजाप्रती असलेल्या दृष्टिकोनावरून केले पाहिजे. कारण चारित्र्य ही केवळ वैयक्तिक संबंधाची गोष्ट नसून माणसाच्या संपूर्ण आचरणाशी संबंधित बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ एका उमेदवाराला न्याय देणारा नाही तर समाजाला एक स्पष्ट संदेश देणारा आहे. परस्पर संमतीने असलेले प्रौढ व्यक्तींचे वैयक्तिक संबंध हे चारित्र्यावरचा डाग नाही. काळ बदलत आहे, कायद्याची व्याख्या बदलत आहे आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकताही बदलणे तितकेच आवश्यक आहे. कारण कोणत्याही व्यक्तीचा सन्मान तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या पूर्वग्रहांवर नव्हे तर तिच्या व्यक्तिमत्वावर आणि वर्तनावर ठरला पाहिजे. तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.